आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। लोकनेते विजय वाकोडे यांच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन कार्यक्रम संपन्न। परभणी आज 15 ऑगस्ट रोजी लोकनेते विजय वाकोडे यांच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन राहुलनगर येथील सभागृहात कार्यक्रमात घेण्यात आला। संविधानिक लोकलढ्याचे नेतृत्व करणारे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचा आज 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यात आलं। भव्य आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, माजी उपमहापौर भगवान वांगबारे, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, भीमराव हत्यांबिरे, समीर दुधगावकर, बीएस सहजराव, राधाजी शेळके, मिलिंद सावंत, रवी सोनकांबळे, नागसेन बेरचे, गौतम मुंडे, प्रल्हाद अवचार, आशिष वाकोडे यांची उपस्थिती होती। वाकोडे परिवाराच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते विजय वाकोडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर पूज्य बनते संघमित्र यांनी उपस्थित सर्वांना त्रिशरण पंचशील दिले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकनेते विजय वाकोडे यांच्या जीवन कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला। त्यांचं कार्य अजरामर असून आंबेडकरी चळवळीत त्यांनी दिलेले योगदान हे कधीही विसरता येणार नाही। त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचे फार मोठं नुकसान झालं आहे, अशा भावनाही उपस्थित सर्वांनी व्यक्त केल्या। नांदेड येथील बनते पयाबुद्धी यांची धम्मदेशना यावेळी संपन्न झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष वाकोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन राहुल वायवळे यांनी केलं, तर आभार रवी सोनकांबळे यांनी मानले आहेत। सदरील कार्यक्रमात मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज बांधवांची उपस्थिती होती। पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आज विजय वाकोडे एक लढवया नेता आपल्यातून चळवळीचे नेतृत्व करत असताना ते आपल्यातून निघून गेले आणि त्यांचा दरवर्षी 15 ऑगस्टला वाढदिवस असतो आणि हा वाढदिवस आनंदात साजरा केला जात होता। परंतु ते आज वाढदिवस साजरा करण्याचे आपल्यात नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं त्यांच्या जयंती प्रथम जयंती त्यांची आज साजरी करण्यात आली। तर या मागचा उद्देश की त्यांचे माणूस मरावेपरी कीर्तिरूपी उरावे, म्हणजे माणूस जरी आपल्यातून नसला तरी त्याचे विचार, त्याचे काम या समाजापर्यंत अविरत चालू समाजासमोर राहिलं पाहिजे, म्हणून हा आज त्यांचा जयंती साजरा केला। अनेक मान्यवर या ठिकाणी आले, सर्वांनी आपापले विचार व्यक्त केले। ज्या ज्या लोकांनी बाबाच्या सोबत काम केलं, चळवळीमध्ये काम केलं, राजकारणामध्ये काम केलं, त्यांनी त्यांच्याबद्दलचे अनुभव या ठिकाणी समाजासमोर मांडले आणि त्यांच्या परिवाराला सर्वांनी या दुःखातून सावरून परत आशिष यांनी त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी, म्हणजे अर्धवट जे राहिलं होतं न्याय, जे बाबा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी लढत होते परंतु लढता तेच गेले, त्यांचं अधूर राहिलेलं स्वप्न आज आशिष आणि रविभाऊ सोनकांबळे या दोघांनी लॉंग मार्च काढून ते राहिलेलं काम, त्यांचं दुःख, स्वतःच्या परिवाराचं दुःख बाजूला ठेवून रवी सोनकांबळे आणि आशिष यांनी लॉंग मार्च काढून त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीचा अन्य जर काही न्याय त्याला मिळवून द्यायचा होता, बाबाचं अर्धवट राहिलेलं काम त्यांनी न्याय मिळवून दिला आणि सुप्रीम कोर्टात शेवटी या गुन्हेगारावर गुन्हे दाखल झाले। म्हणजे ही चळवळ, बाबाचं राहिलेलं काम आणि बाबाची चळवळ पुढे आशिष चालवतील आणि सर्व समाज आशिषच्या पाठीमागं ही चळवळ पुढे नेण्यासाठी उभा राहील असं मला वाटतं। आज या निमित्ताने मी एवढंच बोलतो आणि बाबांना मी